नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या बदलापूर शहरामध्ये मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत होतंय आणि आता आपण जर पाहिलं तर शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि विधिवत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नगराध्यक्षांच्या हस्ते पूजन करण्यात आलेलं आहे. पालखी या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात हेंद्रेपाडा झेंडा चौक येथून या भव्य दिव्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मंत्री दर्जाचे परशुराम आर्थिक खात्याचे प्रमुख आशिष दामले असतील, नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे असतील, गटनेते शरद तेल असतील, सगळ्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर अगदी पारंपरिक पद्धतीने या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य कार्यक्रम जे आहेत ते 3 दिवस आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आता आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या उत्सवामध्ये नागरिक सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन आशिष दामले आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत आणि आजच्या सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडूनही सगळ्यांना शुभेच्छा ज्या आहेत त्या घेणार आहोत. तर आजचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने लोक साजरे एकत्र आलेले आहेत. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने सगळेजण जमलेत. फार उत्साहाचं वातावरण आहे आणि आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी आपण ही स्वागत यात्रा काढत असतो आणि यावर्षी सुद्धा उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात भव्य अशी स्वागत यात्रा आपण या ठिकाणी काढतो. सर, युवांना काय संदेश द्याल? कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीकडे आजची पिढी आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी धर्म जपणं किती महत्वाचं युवा पिढी? नाही, नक्कीच मला वाटतं की तरुणांनी पुढे आलं पाहिजे. मला तर खरं वाईट वाटतं की म्हणजे आपल्या माध्यमातूनच सांगतो की काल अनेक माझ्या ओळखीतले वर्गमित्र असतील किंवा शाळेतले मित्र असतील ते धुरंधरचा मॅटनी शो बघण्यासाठी गेले, परंतु आज शोभायात्रेला दिसत नाही. तर मला वाटतं कुठेतरी हे कल्चर बदललं पाहिजे आणि तरुणांनी आपली संस्कृती जपण्यासाठी, आपले विचार जपण्यासाठी, जोपासण्यासाठी एकत्रित अशा दिवशी तरी आलं पाहिजे असं निश्चितपणे मला या ठिकाणी वाटतं. सर, काय सांगाल? हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल नागरिकांना? आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं तमाम बदलापूरकरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्ष या ठिकाणी आज सुरू झालेलं आहे आणि हे नववर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जावं अशी ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज हनुमान देवस्थान यांच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. वर्ष 24वा आहे आणि शहरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात आपण आता स्वागत यात्रेला सुरुवात करत आहोत. पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी तरुणाई आलेली आहे. मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. पूजा केलेली आहे, आपल्याला मान मिळालेला आहे, कसा आनंद होतोय? शोभायात्रेची सुरुवात होती. वसंताची आली पहाट घेऊन नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. बदलापूरमधील तमाम जनतेला सर्वप्रथम मी ह्या मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आज खूप छान वाटलं आणि खूप मोठा सन्मान मिळाला मला. आज ह्या नववर्ष स्वागत यात्रेची गुढी उभारण्याचा मान एक बदलापूरची प्रथम नागरिक म्हणून मला दिला. त्याबद्दल मी ह्या आयोजकांचं खूप खूप धन्यवाद देईन. आणि खरंच आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी थोडासा वेळ काढून आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये हा सण साजरा करण्यासाठी उपस्थित व्हायलाच हवं. कालच मी माझ्या सोशल मीडियावर सगळ्यांना आवाहन केलं की आपण सगळेजण ह्या नववर्ष स्वागत यात्रेत सामील व्हा आणि या नववर्षाचा आनंद लुटा. मी या पुढील नवीन वर्षासाठी लोकांना समृद्धी प्राप्त हो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि तसेच आम्ही ज्या नवीन दिशा या बदलापूरच्या विकासासाठी योजल्या आहेत त्या हळूहळू सगळ्या मार्गस्थ लागतील असं आश्वासन आजच्या दिवशी मी देते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपल्यासोबत नगरसेवक शरद तेल सर असतात. तर काय सांगाल? परंपरा संस्कृती जपणारा हा सण आहे, कशा प्रकारे आपल्या नागरिकांना शुभेच्छा? आज बदलापूर शहरामध्ये नववर्ष
स्वागत यात्रेचं या ठिकाणी हेंद्रेपाडा झेंडा चौक येथून सुरुवात होत आहे. सर्वप्रथम तमाम बदलापूरकर नागरिकांना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. नववर्ष स्वागत यात्रा शोभायात्रा ही हेंद्रेपाडा झेंडा चौकात या ठिकाणी सुरू झाली आहे. अनेक उपयात्रा यामध्ये सहभागी होणार आहे. हळूहळू ही यात्रा जेव्हा गांधी चौक हनुमान मंदिर या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला या यात्रेचं स्वरूप खूप भव्य असं झालेलं असेल. बदलापूर शहरातील भागाभागातनं उपयात्रा या ठिकाणी सर्व जय्यत तयारीने आहेत. निश्चितच सर्व तमाम नागरिकांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. कुठेतरी परंपरा जपण्याचं, कुठेतरी आपली संस्कृती जपण्याचं हे एक माध्यम म्हणता येईल किंवा हा एक उत्सव म्हणता येईल. तो तमाम नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण सर्वजण या शोभायात्रेत सामील व्हा आणि 10 वाजता याचा जो सांगता समारंभ हनुमान मंदिर गांधी चौक या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहा. या शोभायात्रेच्या स्वागताला आमचे सन्माननीय परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्रिपदाचा ज्यांना दर्जा आहे ते सन्माननीय आशिषजी दामले साहेब उपस्थित आहेत. आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्वच नगरसेवक उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजनदादा घोरपडे देखील उपस्थित आहेत. आणि ही स्वागत यात्रा समितीची संपूर्ण टीम अगदी 10 दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि परत एकदा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सर. आपण पाहिलं मोठ्या जल्लोषात जो आहे तो नववर्षाचं स्वागत बदलापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी पारंपरिक पद्धतीने आपली संस्कृती जपत हे स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते. सर, मोठ्या भक्तिभावाने स्वागत होते. दरवर्षी आपण एकत्र येत असतात, काय सांगाल आजच्या उत्सवाबद्दल? याबद्दल खूपच उत्साह आहे आणि आम्ही दरवर्षी नित्यनियमाने येतो. माझ्याकडे या पालखीची जबाबदारी असते. श्री रामांचं या वेळेला अयोध्याचं पण मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे अजून उत्साह आहे. त्यात गुढीपाडवा आहे, सणाचा दिवस, त्यामुळे अजून उत्साह आहे इथे आणि दरवर्षी आम्ही रेग्युलर करतो. नक्कीच आपण पाहिलं हा जल्लोषात जो तो उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पारंपरिक पद्धतीने आपण बघू शकतो. आता पालखी जी आहे ती आणि ही मिरवणूक जी आहे ती पुढे मार्गस्थ होणार आहे आणि